नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं आहे तर चलाचे निरसन करून आपण समीकरणे सोडवलेली आहेत, म्हणजे इक्वेशन्स सोडवलेले आहेत. म्हणजे काय केलं आहे की x आणि y च्या किमती काढलेल्या आहेत. आता आपण काय करणार आहे, 2 नंबरची पद्धत बघणार आहे. सेकंड नंबरची म्हणजे आलेख पद्धत, आलेख म्हणजे ग्राफ मेथड आपण म्हणतात. त्या पद्धतीने आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या. ही आलेख पद्धत याच्यावरची एकदम सोपी पद्धत आहे आणि याच्यावर तुम्हाला कंपल्सरी 3 किंवा 4 मार्काला क्वेश्चन हा 100% विचारतो. पाठीमागची आपण पहिली पद्धत जे बघितली चलाचे निरसन करून त्याच्यावरती तुम्हाला 1 किंवा 2 मार्काचे क्वेश्चन विचारतात आणि एकदमच अवघड क्वेश्चन असेल किंवा आपण तो पाहिलेला 4थ्या किंवा 5व्या नंबरचा जो क्वेश्चन होता तशा लेवलचा असतील तर ते 3 मार्काला विचारतो. पण या आलेख पद्धतीमध्ये कसं आहे की कंपल्सरी 3 किंवा 4 मार्काला क्वेश्चन विचारतात. असेल हे कशामुळे तर याच्यामध्ये आपल्याला ग्राफ काढावा लागतो. एकदम सोपा आहे. तुम्ही ग्राफ अगोदर बघितला असेल, ग्राफ पेपर बघितला असेल किंवा नसेल ते बघूया आपण की ग्राफ काढणार कसा आहे. पण ग्राफ बद्दल तुम्हाला अगोदर मी माहिती सांगतो. ग्राफ काढायचा कसा, ठीक आहे. एक सिंपल आहे की समजा हा तुमचा एक ग्राफ पेपर असतो. ग्राफ पेपर कसा असतो तर याच्यावरती एक छोटे छोटे अशा पूर्ण हा तुमचा असा पूर्ण एक असा ग्राफ पेपर असतो. हा एक्झाममध्ये तुम्हाला दिला जातो ग्राफ पेपर आणि याच्यावरती आपल्याला काय करावं लागतं की या लाईन फिकट असतात, ते तुम्हाला गडद दिसतंय तर त्या फेंट असतात. त्या ग्राफ पेपरवरती तुम्हाला पेन्सिलनं ग्राफ काढायचा असतो, ठीक आहे. तर आपण त्या ग्राफ पेपरवरती सुरुवातीला मेन त्यामध्ये काय असते तर एक उभी लाईन असते आणि एक आडवी लाईन असते, ठीक आहे. तर उभी लाईन आणि आडवी लाईन आपण असं म्हणतो, पण ऍक्च्युली यांना नावं दिलेली आहेत, ठीक आहे. ग्राफ पेपर कधीही काढताना पहिल्यांदा लक्षात ठेवा 2 लाईनी काढल्यानंतर याला ॲरो देणं गरजेचं आहे. या ॲरोचा पण एक काय म्हणजे मिनिंग आहे त्याला. ॲरो म्हणजे काय तर तुम्ही फक्त अशी लाईन काढली तर ही लाईन फक्त इथपर्यंतच एवढीच आहे, ठीक आहे. पण या जर ॲरो लाईनला तुम्ही जर ॲरो असं दिला म्हणजे बाण जर दिला तर ही लाईन तुम्ही पुढं कितीपर्यंत पण एक्सटेंड करू शकता, म्हणजे वाढवू शकता. पण ही लाईन तुम्ही वाढवू शकत नाही. ॲरोचा मिनिंग काय आहे तर ही लाईन तुम्ही कुठंपर्यंत असं वाढवू शकता, ठीक आहे. म्हणून तुम्हाला इथं ॲरो देणं गरजेचं आहे. ते तुम्हाला कसं प्रॅक्टिसनं होऊन जाईल. आता आपण काय काढलं, एक आडवी लाईन काढलेली, उभी लाईन काढली, त्याला हे नाव दिलेले फिक्स नाव आहे. कुठली नाव असतं त्याला तर याला काय म्हणतात एक्स ॲक्सिस, ठीक आहे. याला काय म्हणतात एक्स ॲक्सिस म्हणजे काय एक्स अक्ष, मराठीमध्ये काय म्हणतात ना एक्स अक्ष. आणि जो उभा आहे त्याला काय म्हणतात वाय ॲक्सिस, म्हणजेच काय वाय अक्ष, कळालं. म्हणजे जो आडवा आहे तो काय तुमचा एक्स अक्ष आणि उभा आहे तो वाय अक्ष. आपण जे मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांनी अक्ष ऐवजी ॲक्सिस लिहिले तरी चालेल, कारण की हे कन्सिडर करतात एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, ठीक आहे. अक्ष लिहिण्यापेक्षा आपण ॲक्सिस म्हणूया, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आता जर तुम्ही बघितलं तर हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हा काय करलाय एका ठिकाणी हा एकमेकांना इंटरसेक्ट करतो म्हणजे छेदतो एका ठिकाणी, ठीक आहे. जो छेद दिलेला आहे त्या ठिकाणी त्याला आपण ओ पॉईंट किंवा ओरिजिन देऊया. त्याला काय म्हणतात ओरिजिन, ओ पॉईंट किंवा याची 0 पण किंमत असते. ओ हा 0 सारखा दिसतो आणि हा ओ सारखा दिसतो, म्हणून या पॉईंटला आपण काय दिलं 0 किंवा ओरिजिन म्हणलं, ठीक आहे. आता इथला हा 0 झाला. तर आता या उभ्या लाईनमुळे काय केलं, उभ्या लाईनमुळे या एक्स ॲक्सिसचे 2 भाग झाले आणि या एक्स ॲक्सिसमुळे वाय ॲक्सिसचे पण 2 भाग झाले. आता तुम्ही पाठीमागच्या याच्यामध्ये शिकलेला असाल की याला काय म्हणतात तर ह्याला क्वाड्रंट म्हणतात, ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंट झाला, हा सेकंड क्वाड्रंट झाला, हा थर्ड क्वाड्रंट झाला आणि हा फोर्थ क्वाड्रंट झाला, ठीक आहे. पण मराठी त्याला काय म्हणतात चरण, चरण 1, चरण 2, चरण 3, चरण 4, कळलं. आता जर आपण आपल्याला हे चरणाशी एवढं काय या याच्यामध्ये एवढं घेणं नाही आहे, आपण हे मागे शिकलेलं आहे, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय
तर हा पॉईंट तुमचा काय 0. तर या पॉईंटच्या उजव्या बाजूला जे संख्या लिहिल्या जातात याच्यावरती 1 2 3 त्या कशा असतात, प्लस असतात. म्हणजे हा 1, हा 2 आणि हा 3. आता काय झालेलं आहे, मला एवढंच, मला 6 पर्यंत घ्यायचं आहे. मग तुम्ही काय करू शकता की ही लाईन पुढे एक्सटेंड करू शकता, म्हणजे पुढे अशी वाढवू शकता. कळलं? त्या ॲरोचा अर्थ तो आहे. म्हणजे आता मी वाढवला 4 5 आणि 6. ह्याला आपण इथे लिहूया एक्स ॲक्सिस. ठीक आहे, कळलं? म्हणजे इकडं जर तुमची ही सगळ्या प्लस चिन्ह म्हणजे अधिक आहेत, 1 2 3 4 हे सगळ्या अधिक आहे. तर तुम्ही ज्यावेळेस या उभ्या चिन्हाच्या डाव्या बाजूला येतं त्यावेळेस काय करावं लागतं, तिथे मायनस होतं. म्हणजेच काय, -1 -2 म्हणजे -1 -2 -3 असं शेवटपर्यंत तुम्हाला किती 10 20 पर्यंत जे काय टाकायचं आहे. ठीक आहे, आपण रोज जेवढं बसतो तेवढं -3 आणि -4. हे झालं तुमचं एक्स ॲक्सिसचं. एक्स ॲक्सिसवर अशा सेम काय असतील तुमच्या वाय ॲक्सिसवरती पण संख्या असतील, बरोबर आहे. मग ती कशा असतात, तर या आडव्या म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वरती जो येईल हा तुमचा काय कसा असतो, प्लस असतात. म्हणजे अधिक संख्या 1 2 3 4 वरती. आणि याच्या खालती -1 -2 -3 वगैरे जे काय असेल आपण कुठंपर्यंत वाढवू शकतो. एवढं कळालं, एवढं तुम्हाला येणं गरजेचं आहे. कळालं? त्यानंतर स्केल. स्केल इथे तुम्हाला गरजेचं आहे. स्केल म्हणजेच काय, तर या पूर्ण ग्राफची तुम्हाला स्केल काय, स्केल कसं लिहायचं हे फिक्स आहे, ते तुम्हाला लिहायची गरज आहे. एकदा फक्त जर तुम्ही लक्षात ठेवलं तर 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट. ठीक आहे, हे झाले स्केल. मराठी मीडियम काय आपण प्रमाण लिहितो. प्रमाण मराठी मीडियमला प्रमाण बरोबर कसं असतं, तर 1 सेमी बरोबर 1 एकक. ठीक आहे, ही तुम्हाला स्केल लिहायचीच आहे. ही जी आहे ती तुम्हाला काय लिहिली, हे इंग्लिश मिडियमसाठी आहे आणि हा मराठी मिडियमसाठी आहे. प्रमाण बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक आणि स्केल बरोबर 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट.